डेफिशियन्सीज हे फार आजकाल अलीकडे आपल्याला पाहायला मिळतं की शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 नाही आहे, व्हिटॅमिन हे नाही आहे, ते नाही आहे. मग त्याच्यामुळे काही आजार होत आहेत. तर याविषयी काय सांगाल? आता मुळातच आजार जेव्हा होतात ना तेव्हा कशाची तरी कमतरता हो. आणि कशाचं तरी अधिक्य हेच त्याचं कारण असतं. मग ती विटामिन्स असतील, ती मिनरल्स असतील किंवा ते विचार असतील. सो ह्याच कमतरता आणि अधिक्य ह्याला संतुलित करायचं कामच स्वयंपूर्ण करतो. मग तुम्हाला कागदावरती काही आकडे दिसतात की ज्याची अमुक अमुक रेंज आहे पण ते रेंजपेक्षा खूप कमी आहे किंवा अमुक अमुक रेंज आहे त्याच्यापेक्षा ते खूप वाढलं आहे. हे काय आहे तर हे दाखवतं आहे की तुमच्या शरीरातले काही घटक, कुठले घटक कमी किंवा जास्त आहेत. आता जसं डॉक्टर्स, ॲलोपॅथिक डॉक्टर्स त्यांचं परीक्षण ह्याच्यावरती ठरतं आणि मग जे काही कमी जास्त आहे त्या अनुषंगाने ते औषधं देतात. आमचं परीक्षण कशावरती ठरतं? आमचं परीक्षण 5 तत्वांच्या ऊर्जेवरती ठरतं. जसं आपण बघितलं आयुर्वेदिक वैद्याकडे आपण गेलो तर ते वात पित्त कफ बघतात. तसं आम्ही काय बघतो तर आम्ही बघतो ऊर्जा, 5 तत्वांची ऊर्जा. मग तुमच्या शरीरातलं पृथ्वी तत्व ते कुठे कुठे कमी पडतंय, ते कुठे कुठे जास्त झालंय हे आम्ही तपासतो. आम्ही तपासतो तुमच्या शरीरातलं जलतत्व ते कुठे कमी आहे, कुठे वाढलंय, अग्नितत्व कुठे कमी आहे, कुठे वाढलंय, वायुतत्व कुठे कमी आहे, कुठे वाढलंय आणि आकाशतत्व कुठे कमी आहे, कुठे वाढलंय. ह्या 5 तत्वांची जे प्रपोर्शन म्हणू, जो रेशो म्हणू, जो वेगवेगळ्या ठिकाणी हवा आहे तो जर तिथे योग्य नसेल तर याचा अर्थ शरीरामध्ये दोष आहे. आता आम्ही काम कुठे करतो? आम्ही करतो त्या ऊर्जेवर काम. जे रिपोर्ट्स महिन्याच्या महिन्याला येत असतात ते रिपोर्ट सांगतात की इथे बदल होत आहेत, हे रेंजमध्ये येतं आहे. आम्ही काम कुठे करतोय? आम्ही करतोय एनर्जीमध्ये आणि इथे रिपोर्टमधले आकडे बदलायला लागतात. याचा अर्थ काय तर तीच एनर्जी तुमच्याकडनं काम करवून घेतीये. ती एनर्जी बिघडली आहे म्हणून तुमचं कामकाज बिघडलं आहे. आम्ही काम ऊर्जेवर करतो, तुमचा ऑरा बदलत जातो आणि त्याचे परिणाम तुमच्या शारीरिक दोष हे कमी होणं हा त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो.